नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ सुरडकर आपल्या सगळ्यांचं पुस्तकालयात पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज आपण एव्हरेस्ट या शिखरावर पहिले पाऊल ठेवणारा माणूस म्हणजेच एडमंड हिलरी यांचे आत्मकथन, ज्याचं मूळ पुस्तकाचं नाव आहे हाय ॲडव्हेंचर अवर ॲसेंट ऑफ द एव्हरेस्ट. या पुस्तकाचा अनुवाद केला आहे श्रीकांत लागू यांनी. अनुवादित पुस्तकाचं नाव शिखरावरून श्रीकांत लागू यांनी अनुवादन केलं आहे. एकूण पृष्ठसंख्या ही 296 असून पुस्तकाची किंमत आहे ₹250. एडमंड हिलरी आणि त्यांचे शेर्पा म्हणजे तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट हे पादाक्रांत केलेलं आहे. हे पहिले माणूस आहेत ज्यांनी एव्हरेस्टच्या शिखरावर पहिलं पाऊल ठेवलं आहे. तर पुस्तकाची सुरुवात एक भयान रात्रीने होते, ज्यामध्ये लेखक आणि त्यांच्या शेर्पा हे 25,800 मीटर उंचीवर असतात. तेव्हा तेथील तापमान -25°C असते. हातापायाची बोटं गारठून जाण्या एवढी थंडी असते. सुसाट वाहणारा वारा असतो. राहण्याची सोय नसते. कृत्रिम ऑक्सिजन त्यांनी सोबत नेलेला असतो. फुफ्फुस हे 1 लिटर पर मिनिट म्हणजे एका मिनिटाला 1 लिटर एवढा ऑक्सिजनची मागणी करत असतात. झपाट्याने सोबत नेलेला ऑक्सिजन संपत असतो. हातापायाला हिमदंश होण्याची भीती असते. आपण जिथे रात्री थांबलो आहोत, आपल्या डोक्यावर कधीसुद्धा वरचा हिमनग तुटून डोक्यावर पडू शकतो किंवा आपण स्वतः जिथे बसलो आहे ते सुद्धा तुटून खाली पडू शकते दरीमध्ये. तर एवढी रिस्की मोहीमवरती असतात. ते दक्षिण टोकावर चढाई करणार असतात. तर 29 मे 1953ला ते यशस्वी चढाई करतात. चढल्यानंतर लेखक पहिले वरती चढतात. सगळ्यात पहिलं पाऊल लेखकाचं पडतं. त्याच्या मागून त्यांचा शेर्पा असतो. पण थोड्या वेळाने काय होतं की शेर्पा वरती जातो आणि लेखक खाली येतात. आणि खाली आल्यानंतर फोटो काढण्यासाठी मोबाईल जो असतो किंवा कॅमेरा जो असतो तो फक्त लेखकाकडे असतो. त्याच्यामुळे ते शेर्पाचा फोटो घेतात खालून वरती. परंतु त्यांना एवढं भान राहत नाही की आपणसुद्धा वरती जावं आणि शेर्पाला खालून आपला फोटो घेण्यास सांगावं. तर याच्यामुळे जो फोटो बाहेर येतो नंतर तो फक्त शेर्पाचाच येतो. त्याच्यामुळे एक वादंग तयार होतं की एडमंड हिलरी पहिले चढले की त्यांचा शेर्पा तेनसिंग नोर्गे पहिले चढला. याचं उत्तरसुद्धा पुस्तकात लेखकांनी दिलेलं आहे की का असं झालं. नंतर लेखक हे झाल्यानंतर फक्त एव्हरेस्टची चढाईच करून थांबत नाहीत. तर लेखकाचा पहिलेपासून छंद हा डोंगर पादाक्रांत करण्याचा असतो. डोंगर चढाईचा पहिलेपासून लेखकाला छंद असतो. जगभरातले उंच उंच डोंगर त्यांनी लहानपणापासून सर केलेले असतात. लहानपणी किंवा पारंपरिक त्यांचा व्यवसाय हा मधुमक्षिका पालनाचा असतो, परंतु त्यामध्ये त्यांचं काही मन लागत नाही. पूर्ण शेवटपर्यंत ते मधुमक्षिका पालन करत राहतात, परंतु ते अनिच्छेने करत राहतात. लेखकाला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो. जसे की त्यांच्या आजूबाजूचे जे सहकारी असतात त्यांच्या डोळ्यासमोर दरीत पडून मृत्यू होतो. पुन्हा काही काळाने शेर्पा तेनसिंगचा मृत्यू होतो त्यांच्यासमोरच. नंतर त्यांची पहिली पत्नी जी असते तिचासुद्धा मृत्यू होतो आणि त्यांचं जे लेकरू असते त्यांचासुद्धा एका विमान अपघातामध्ये त्यांच्यासमोर मृत्यू होतो. तर एवढे सगळे दुःख कष्ट झेलूनसुद्धा लेखक वेगवेगळे शिखर पार करतात. हे काही मजाक नाही आहे. लेखकांनी फक्त शिखरेच पादाक्रांत केलेली नाही आहे, फक्त शिखरे चढण्याचंच काम केलेलं नाही आहे. त्यांनी समाजकार्यसुद्धा फार मोठं केलेलं आहे. तर त्यांनी वरती जे हिमालयामध्ये गरीब लोकं आहेत त्यांना नेहमी आर्थिक मदत केलेली आहे. वरती मंदिरे बांधणे असो किंवा शाळा बांधणे असो, त्यांची शाळेची जबाबदारी घेतली त्यांनी. नंतर दवाखाने बांधले, लोकांना राहण्याची सोय करून दिली. पुन्हा विमानतळे बांधलीत, सरकारला मागणी घालून लोकांना मदत करण्याची व्यवस्था केली. अशा बऱ्याच समाजकार्यांमध्ये सुद्धा लेखकाचा हात आहे. तर फार थरारक हे पुस्तक आहे. आपल्याला इथे बसून फक्त त्या हिमालयाची चढाईची कल्पना येणे फार मुश्कील काम आहे. परंतु वाचून आपल्याला बराच काही अंदाज येतो की हे लोकं किती डेअरिंगबाज कामं करतात. म्हणजे अक्षरशः जर आपल्यासारखा नवखा माणूस हिमालय चढायला गेला तर आपल्या फुफ्फुसात पाणी होऊ शकते, आपल्या डोक्यात पाणी होऊ शकते, आपल्याला हिमदंश होऊ शकतो, आपल्याला हायपॉक्सिया होऊ शकतो. बऱ्याच काही कॉम्प्लिकेशन्सला आपल्याला सामना करावा लागू शकतो. परंतु या लोकांना शरीराची सवय व्हावी, कमी ऑक्सिजनवर राहण्याची सवय व्हावी, यासाठी हे लोकं गिर्यारोहक जे असतात ते 2 ते 3 महिने जाऊन हिमालयाच्या पायथ्याशी सराव करतात. एवढं यांचं डेडिकेशन असतं.
तर अतिशय वाचनीय हे पुस्तक झालेलं आहे. याची छायाचित्रेसुद्धा फार सुंदर आहेत आणि हिमालयाच्या टोकावर पुन्हा दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव यावर सुद्धा लेखक ट्रॅक्टरनी चढाई करतात. तर हिमालय, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर चढाई करणारा पहिला माणूस म्हणून एडमंड हिलरी यांची इतिहासात नोंद झालेली आहे. तर एवढा साहसी वीर माणूस, त्याचं आत्मचरित्रसुद्धा एकदम थरारक आहे. तर ज्यांना हिमालयातल्या चढाया किंवा तिथले धक्कादायक मृत्यू, धक्कादायक मोहिमा अशा वाचायला आवडते, त्यांच्यासाठी हे पुस्तक फार सुंदर आहे. तर पुस्तकाचं मुखपृष्ठ अजून सुंदर करता आलं असतं, पण तरीसुद्धा छान आहे. पाने सुटसुटीत आहे, पानांची क्वालिटी चांगली आहे, अक्षर जुळवणी छान सुटसुटीत झालेली आहे. आशय थोडासा लांबवल्यासारखा वाटतो पुस्तकाचा, पण चालून जातो. तर हे सगळं लक्षात घेऊन पुस्तकालयातर्फे या पुस्तकाला आपण 5 पैकी 4 स्टार ही रेटिंग देऊया. हा बुक रिव्ह्यू आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.